आज आपण पाहणार आहोत सप्तशृंगी माता. काय आहे हो महिमा तिचं? व्हायचं काय मंडळी? प्रत्येक वेळेला पूर्वापार हेच चालत आलेलं आहे की राक्षसांनी देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करायची. देवाने प्रसन्न व्हायचं आणि माग तुला हवा तो वर माग म्हणायचं. देवांनीही वर द्यायचं. झालंय असंच. महिषासुरानं ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. माग म्हणाले वर. आणि तोच वर मागत असताना महिषासुराने सांगितलं की मला कोणत्या देवांकडनं मरण नकोय, मानवाकडनं मरण नकोय, कुणाकडनंच अजरामर व्हायचंय, मरण नकोय. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून वर दिला. परंतु मंडळी, आसुरी वृत्ती कशी असते बघा. एकदा वर मिळाला की तो असुरभाव जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जागृत होतो. आता महिषासुराला कळून चुकलं होतं की आता मला कुणीच मारणार नाहीये. आणि त्या वेळेला कोणत्या संतांचं कार्य चालू असेल, कोणत्या ऋषींचं यज्ञकर्म चालू असेल, त्या प्रत्येक वेळेला हे असुर विध्वंस करणारच. महिषासुर त्यापेक्षा थोडी वेगळा होता. त्यांनी तर प्रत्येक ऋषींचं यज्ञ कार्य विध्वंस करून नष्ट करायचं हेच सुरू केलं. मग आता चराचर सृष्टीमध्ये सात्विक कार्य बंद पडायला लागलेली आहे. देव घाबरले. घाबरल्यानंतर आता काय करायचं हा विचार करत असताना सर्व देव मिळून कैलास पर्वतावर शंकरांकडे आले. महादेवांना म्हणतायत की महादेव काहीतरी कृपा करा. महादेवांनी विचार केला की मी तर या महिषासुराला मारू शकत नाही, कारण ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हा वर कोणता दिलाय, कोणत्या मानवाकडून नाही, दानवाकडून नाहीये मरण येणार. परंतु त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की वर देत असताना कोणत्या स्त्रीचं नाव घेतलेलं नव्हतं. मग लगेच महादेवांनी विचार केला की पार्वती मातेचा अंश निर्माण करायचा आहे. देवीचा अंश निर्माण झाला. तो अंश निर्माण केला की मग मात्र ती माता जेव्हा मागे लागेल तेव्हा या महिषासुराला कुठंच पळता येणार नाही आहे. पार्वती मातेचा अंश मार्कंडेय ऋषींना जेव्हा यज्ञ केला त्यामध्ये पार्वती मातेचा आपल्याला महिमा माहिती आहे. तिने त्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली. त्यातनं तिचं भव्य रूप बाहेर आलेलं. परंतु त्याच अंशानं निर्माण झालेली ही माता महिषासुराचा वध करण्यासाठी ज्या डोंगराला 7 शिखरं आहेत त्या 7 शिखर असणाऱ्या सप्तशृंगीवर तिथं प्रगट झाली आणि त्या महिषासुराच्या मागे लागलेली आहे. परंतु त्या गडाच्या पलीकडे तो गेलेला आहे तेव्हा या मातेनं आपलं त्रिशूळ काढलं आणि ते फेकलंय. त्या गडाला सुद्धा दुभंग केलेला आहे आणि त्या महिषासुराचा वध केला. बरं, तो वध करत असताना 18 हाताची ती प्रसन्न झालेली, प्रगट झालेली, देवांना प्रसन्न झालेली आणि महिषासुराच्या वधासाठी प्रगट झालेली देवी प्रत्येक देवाने तिला आपलं आपलं आयुध दिलं आणि म्हणून ती महिषासुराचा वध करते झाली. मंडळी, आसुरी वृत्ती संपवायची असेल तर महिषासुर मर्दिनी सारखी माता जेव्हा मागे लागते तेव्हा आजही आपल्या आजूबाजूला जे असुर आहेत त्या आसुरी वृत्तींना थांबवण्याची क्षमता त्या प्रत्येक मातेमध्ये आहे, त्या प्रत्येक स्त्री शक्तीमध्ये आहे. या सप्तशृंगी मातेनं महिषासुराचा वध केला तसा इतर भक्तांना मनोकामना पूर्ण करून आसुरी वृत्ती नष्ट करावी आणि सात्विक भाव जागृत व्हावेत असं आपण तिच्याकडे वर मागूयात आणि आजच्या वाणीला विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.